त्याचा पूर्ण हा जो घटनाक्रम आहे तो न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे। तर मुख्यमंत्री फडणवीस हे प्रारंभीपासूनच धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा यासाठी आग्रही होते। यापूर्वी 3 ते 4 वेळा अजितदादांशी त्यांनी चर्चा केली होती अशी माहिती आहे। तर स्वतः धनंजय मुंडे यांनाही समजावून सांगितलं होतं, पण धनंजय मुंडे ऐकायला तयार नव्हते। शेवटी एका क्षणी देवेंद्र फडणवीसांनी अशी भूमिका घेतली की जर तुम्ही राजीनामा देणार नसाल तर मला राज्यपालांना पत्र लिहून तुम्हाला मंत्रिमंडळातून काढण्याची कारवाई करावी लागेल अशी माहिती समोर येते। या इशाऱ्यानंतर वातावरण बदलल्याचं कळत आहे। तर काल पुन्हा धनंजय मुंडेंना उद्या राजीनामा द्या असंही त्यांनी सांगितल्याची माहिती आहे। त्यामुळे मुंडेंचा राजीनामा नेमका कसा झालेला आहे त्याचे अपडेट्स आलेले आहेत आपल्याकडे। राजीनाम्याच्या घटनाक्रमाचा एक्सक्लुझिव्ह असा हा रिपोर्ट आपण बघणार आहात न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून। तर मुंडेंनी राजीनामा अखेर दिलाय, मात्र त्याचा घटनाक्रम नेमका काय होता, कशा पद्धतीने आतापर्यंत त्यांनी राजीनामा दिला नव्हता, पण आज जो राजीनामा दिला आहे तो नेमका कसा दिला ते आपण या ठिकाणी बघू शकतो। राजीनामा द्या नाहीतर हकालपट्टी करू अशी तंबी मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली होती आणि त्याच्यानंतर कुठेतरी मुंडे नमल्याचं दिसते आणि त्यांनी राजीनामा दिल्याची या ठिकाणी माहिती समोर येते। दरम्यान या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी तुषार रूपनवर हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। तुषार, काय सांगाल? धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी मागील 2-2.5 महिन्यांपासून होत होती, पण अखेर त्यांनी राजीनामा दिला आणि आता जो एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट आपल्या हाती आलेला आहे त्यानुसार तो घटनाक्रम काय आहे नेमका? फरा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबतची इनसाइड स्टोरी आता समोर आलेली आहे। मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती प्रामुख्याने भाजपाचे आमदार सुरेश धस असतील, प्रकाश सोळंकी असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते अंजली दमाने असतील, ते आपल्याला मस्ताजोग प्रकरणासंदर्भामध्ये आपल्याला वारंवार आपल्याला मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप करताना पाहायला मिळत होते। कारण की मंत्री धनंजय मुंडे यांचा हस्तक यांचा सर्व ऑपरेशन हँडल करणारा हा वाल्मिक कराड होता आणि वाल्मिक कराड हा तुरुंगातच गेला होता। त्यामुळे जर तपास जर स्वतंत्रपणे करायचा असेल तर त्याला मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा देणं बंधनकारक होतं। जर मंत्री म्हणून धनंजय मुंडे राहिले असते तर या ठिकाणी या तपासामध्ये दबाव आला असता असं सर्व विरोधी पक्षाचं देखील म्हणणं होतं। मात्र गेल्या महिनाभरापासून आपण जर पाहत असाल तर मंत्री धनंजय मुंडे माध्यमांपासून प्रतिक्रिया देणं टाळत होते। मंत्री धनंजय मुंडे अनेक वेळेला कॅबिनेट बैठकीला येत नव्हते। मात्र या सर्व प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्या दिवसापासून त्यांनी भूमिका स्पष्ट केली होती की या संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये जे जे दोषी असतील त्या एकाही दोषीला आम्ही सोडणार नाही आणि या प्रकरणामध्ये नाव समोर आलं ते अर्थात मंत्री धनंजय मुंडे यांचं। एकीकडे सर्व तपास सुरू झाला, मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा हे स्वतः आपल्याला देवेंद्र फडणवीस यांना सांगताना पाहायला मिळत होतं। स्वतः मंत्री धनंजय मुंडेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक नव्हे तर 4 वेळा बोलून समज दिली होती, तरीही धनंजय मुंडे ऐकायला तयार नव्हते। त्यानंतर त्यांनी त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेते अजित पवारांना निरोप दिला की तुम्ही त्यांना समजावं, तुम्ही त्यांचा राजीनामा घ्या। मात्र धनंजय मुंडे हे अजित पवार यांचं देखील ऐकायला तयार नव्हते। अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना धनंजय मुंडे यांची आम्ही मंत्रिमंडळातून हकालपट्टी करू, त्या संदर्भामध्ये आम्ही राज्यपालांना पत्र लिहू असं या ठिकाणी सांगावं लागलं आणि अखेर हा दबाव वाढल्यानंतर मंत्री धनंजय मुंडेंनी आज आपल्याला सकाळी राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देताना पाहायला मिळाला। मात्र हा राजीनामा होत असताना स्वतः मुख्यमंत्र्यांना असेल किंवा उपमुख्यमंत्री अजित पवारांना असेल अनेक वेळा धनंजय मुंडेंना सूचना द्याव्या लागल्या, विनंती कराव्या लागल्या, मात्र तरीही धनंजय मुंडे ऐकायला तयार नव्हते। फायनली अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला धनंजय मुंडे राजीनामा देताना पाहायला मिळाले। मात्र हा राजीनामा देत असताना देखील धनंजय मुंडेंनी त्यांच्या स्वीय सहाय्यकामार्फत त्यांचा राजीनामा सागर या देवेंद्र फडणवीसांच्या शासकीय निवासस्थानी पाठवला आणि आपला राजीनामा हा आरोग्याच्या कारणास्तव देत असल्याचं त्यांनी या ठिकाणी म्हटल्याचं पाहायला मिळतंय। मात्र हा राजीनामा जर महिनाभरापूर्वी झाला असता तर सरकारवरती जे आरोप होत होते, कारण की विरोधी पक्षाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा सरकारवरती वारंवार टार्गेट केलं जात होतं की तुषार, आताची ही जी सगळ्यात मोठी बातमी आहे ती म्हणजे मुंडे तयार नव्हते राजीनामा द्यायला, मात्र कुठेतरी त्यांना तंबी देण्यात आली बडतर्फीची आणि त्यानंतर मुंडे नरमल्याचं दिसतं आणि त्यांनी आपला राजीनामा दिलाय। हाच राजीनाम्याचा जो घटनाक्रम आहे त्याचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट आपण बघत आहोत। इनसाइड स्टोरी, नेमकं काय घडलं, कसं काय मुंडेंनी राजीनामा अखेर दिला त्याची ही एक्सक्लुझिव्ह अशी स्टोरी आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघत आहोत आणि आपले प्रतिनिधी तुषार रूपनवर याविषयी आपल्याला सर्व माहिती देत आहेत। तुषार, जसं की ही जी इनसाइड स्टोरी आपल्या हाती आलेली आहे त्यानुसार एक गोष्ट म्हणावी लागेल
की धनंजय मुंडे यांना समजावून सांगितलं, त्याच्यानंतर मग अजित पवारांनी याविषयी निर्णय द्यायला पाहिजे असं सुद्धा फडणवीस एकदा म्हणालेले होते माध्यमांमध्ये. हे सगळं घडत असताना सुद्धा त्याचा काहीही परिणाम धनंजय मुंडेंवर होत नव्हता असंच म्हणावं लागेल. नक्कीच फरा, आपण जर पाहिलं असेल तर स्वतः देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंना अनेक वेळा बोलावून सूचना केल्या होत्या की यामध्ये तुम्ही राजीनामा द्यायला हवा, कारण की तुमच्यावरती जे आरोप होत आहेत त्यामुळे सरकारची बदनामी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे तुम्ही जर राजीनामा दिला तर या ठिकाणी सरकारची प्रतिमा ही मलिन होणार नाही असं स्वतः देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंना सांगितलं होतं. मात्र ते ऐकण्यास तयार नव्हते. त्यानंतर अजित पवारांनी धनंजय मुंडेंना बोलून सूचना दिल्या, आदेश दिला. मात्र त्यांचा देखील आदेश या ठिकाणी धनंजय मुंडेंनी मानला नाही. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना धनंजय मुंडेंना सांगावं लागलं. काल स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार असेल, धनंजय मुंडे असेल किंवा प्रफुल्ल पटेल असेल या तिघांनाही बोलून घेतलं आणि त्या तिघांसमोर धनंजय मुंडेंना स्पष्ट आदेश दिले, जर उद्याच्या उद्या म्हणजे आज जर राजीनामा दिला नाही तर मी स्वतः राज्यपालांना. तोच तो क्षण होता ज्यावेळेला फडणवीसांनी मुंडेंना खडसावलं आणि कारवाई करू, बडतर्फ करू अशी एक धमकीवजा इशारा दिला. त्यानंतर कुठेतरी धनंजय मुंडे हे नरमले आणि त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचं दिसतंय. तुषार, आवाज येतोय? फरा नक्कीच कालचा दिवस, कालची रात्र खूप महत्वाची होती, कारण की देवेंद्र फडणवीस गेल्या अनेक दिवसांपासून धनंजय मुंडेंना सूचना करत होते किंवा त्यांना सांगत होते की तुम्ही फक्त राजीनामा द्या. मात्र काल देवेंद्र फडणवीसांनी फक्त धनंजय मुंडे नव्हे तर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या समोर स्पष्टपणे आदेश दिले, जर धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला नाही तर मी त्यांच्यावरती कारवाई करणार आहे. तसं राज्यपालांना पत्र लिहून मी धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणार आहेत अशी स्पष्ट सूचना, स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रफुल्ल पटेल, अजित पवार आणि धनंजय मुंडेंना सांगितले. आणि त्यानंतर 24 तासानंतर म्हणजे काल रात्री झालेल्या बैठकीनंतर पुढच्या 24 तासामध्ये आज सकाळी 9 वाजता निश्चितच तुषार, एकूणच असं म्हणता येईल की आतापर्यंत आग्रह धरलेला होता, सूचना दिल्या होत्या, समजावलं तरी सुद्धा मुंडे काही तयार नव्हते राजीनामा द्यायला. मात्र काल जेव्हा खडसावलं फडणवीसांनी मुंडेंना आणि त्याचबरोबर आदेश दिले उद्याच्या उद्या राजीनामा द्या म्हणून, त्यावेळेला कुठेतरी मुंडेंनी राजीनामा दिल्याचं दिसतंय. दरम्यान तुषार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. आणि